नमस्कार मंडळी. मुलांना डब्यात काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल किंवा सकाळच्या नाश्त्याला काहीतरी चविष्ट आणि आरोग्यदायी बनवायचं असेल तर दुधीचा पराठा एक उत्तम पर्याय आहे. बरेचदा मुलं किंवा मोठी माणसंही दुधीची भाजी बघून नाक मुरडतात, पण आज आपण अशा पद्धतीने पराठे बनवणार आहोत त्यात दुधी आहे हे कोणाला कळणारही नाही आणि सगळे अगदी आवडीने खातील. हे पराठे चवीला अतिशय अप्रतिम लागतात आणि करायला एकदम सोपे. रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करायला घेऊया पौष्टिक आणि खमंग दुधीचे पराठे. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दुधीचे पराठे करण्यासाठी मी हा अर्धा दुधी घेतलेला आहे. एक पट आपल्याला डाळीचे पीठ घ्यायचे, चण्याच्या डाळीचे पीठ. त्याच्यात दुप्पट आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचे आणि तिप्पट आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे. पण ही सगळी पिठं आपण लागेल अशी घालणार आहोत. त्याच्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं ह्याचं आपण मिक्सरवरती बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर घ्यायची. आपले मेन इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत. आता आपण पराठे करायला घेऊया. अगोदर आपण हा दुधी आहे हा सोलून किसून घेऊया. दुधी सोलून झालाय, आता आपण त्याला किसून घेऊया. हे बघा, आपला हा दुधी किसून झालेला आहे. आपण लगेच आता थोडंसं मीठ घालणार आहोत. दुधी पुरतं मीठ घालायचंय. मी अगदी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण दुधी हा किसल्यानंतर लगेच काळा पडतो. तसं होऊ नये म्हणून आपण त्याला थोडंसं लगेच मीठ लावून ठेवायचं. चला आता आपण पराठ्याचं मिश्रण तयार करायला घेऊया. सगळ्यात आधी हा दुधी घ्यायचा. तिच्या अंदाजाने थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ आपण लागेल असं घेणार आहोत, एकदम पीठ घालायचं नाही. त्याच्यानंतर थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन, हे आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याचं आपण वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. थोडंसं आपण हिंग घालायचे, पाव चमचा एवढा हिंग. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट. आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखट त्या अंदाजाने घालायचं. त्याच्यानंतर थोडं 1 छोटा चमचा एवढं धण्याची पावडर घालायची. 1 छोटा चमचा एवढं आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 1 टेबलस्पून एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया, कारण दुधीला पाणी सुटतं. त्याच्यामध्ये जेवढं हे भिजेल तेवढं आपल्याला पीठ बघायचं, आपण अंदाज घ्यायचा आणि त्या अंदाजाने पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचे. जर आपल्याला लागलं तर आपण अजून पीठ त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. मग अशी आपण थोडी थोडीच पिठं घातली होती. जर पुन्हा लागली तर आपण ती आता वापरू शकतो. हे बघा, आता हे थोडं मऊ आहे. मी त्याच्यामध्ये थोडंसं आता गव्हाचं पीठ ऍड करणार आहे. थोडं बेसन घालते, थोडंसं ज्वारीचं पीठ घालते. ज्वारीचं पीठ असेल तर घाला, नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल. नुसतं गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. तर व्यवस्थित आपल्याला याचा डो करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपलं हे व्यवस्थित आपलं सगळे मळून झालेलं आहे. पीठ मळून झालेलं आहे, मऊ असं छान केलेलं आहे. हे बघा, एवढं सॉफ्ट आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. थोडंसं तेल घालायचं, सगळीकडून व्यवस्थित ते लावून घ्यायचं. हे बघा, छान अशी आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपल्याला लगेच याचे पराठे करायला घ्यायचे. आता वेळ घालवायचा नाही, कारण दुधीचे पराठे त्याला पाणी सुटतं म्हणून आपण त्याचे लगेच पराठे करायला घेणार आहोत. आता पीठ आपल्याला झाकून वगैरे काही ठेवायचं नाहीये, लगेच आपण त्याचे पराठे करायला घेऊया. हे बघा,
एवढा एवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आपण हवे तेवढ्या आकाराचे आपण पराठे करू शकतो. पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हवा त्या आकाराचा. त्याला पीठ लावून घ्यायचंय. पीठ व्यवस्थितच लावून घ्यायचं त्याला पिठी, कारण दुधीला पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे ते चिकटायला नको. म्हणून थोडंसं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि लाटायचं. हे बघा, त्या पद्धतीने आपला पराठा लाटून झालेला आहे. आता भाजून घेऊया. हे बघा, तवा छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा पराठा घालून घेऊया. तर तेल लावून घ्यायचंय. तेल व्यवस्थित लावायचं. तेल व्यवस्थित लावलं ना की पराठा अगदी छान असा खरपूस भाजला जातो. तेल नेहमी अगदी व्यवस्थित लावायचं पराठ्याला. ही बाजू पण पलटी करून घेऊया. दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. खरपूस असं छान पराठा आपला भाजून घ्यायचा. हे बघा, एकदम छान असं आपला खरपूस असा दुधीचा पराठा भाजून झालेला आहे. तर पराठा तयार आहे. आता याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेऊया. कसं वाटलं दुधीचा पराठा? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.